महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा आहे। नुकतीच आषाढीची पंढरपूरची वारी संपली आणि आता हिंगोलीच्या घोटा देवी या गावातून जगदंबा देवीची पालखी आणि पायदळ दिंडी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी ही पालखी निघाली आहे। शेगावकडे या पालखीचं प्रस्थान झालंय आणि आपण बघतोय की हे सगळे पताका घेतलेले वारकरी जे आहेत ते शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत। आणि आज जो आहे, आज सकाळी हिंगोलीच्या बाबुळगाव परिसरामध्ये माळरानावरती अनोखा रिंगण सोहळा पार पडलाय। आपण बघतोय पलीकडच्या बाजूला तिकडे ज्या ह्या मेंढ्या दिसत आहेत, या सर्व मेंढ्या ज्या आहेत, या मेंढ्यांचा हा सगळा रिंगण सोहळा पार पडलाय। आपण बघतो की वारीमध्ये अश्वांचं रिंगण असतं, आपण बरेच ठिकाणी बघतो, परंतु हिंगोलीच्या या दिंडीचं, या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की या पालखीमध्ये जे आहे तो मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडतो। बाबुळगाव परिसरातील या सगळ्यात या माळरानावरती हा सगळा रिंगण सोहळा इथं पार पडलाय। बाबुळगाव परिसरातील गावकरी आणि या पालखीमध्ये सहभाग घेतलेले सगळे वारकरी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतात। अनोखा हा सगळा रिंगण सोहळा असतोय। मी कॅमेरामॅनला विनंती करेन की या बाजूला ह्या सगळ्या ज्या मेंढ्या आहेत, या मेंढपाळ बांधवांच्या ह्या सगळ्या मेंढ्या आहेत आणि या मेंढ्यांचं अनोखं रिंगण या ठिकाणी पार पडलंय। अश्वाचं रिंगण आपण अनेकदा पाहिलं असेल, परंतु मेंढ्यांचं रिंगण या वारीची ही परंपरा आहे। वारीचं 12वं हे वर्ष आहे, या दिंडीचं 12वं हे वर्ष आहे आणि मागील काही वर्षांपासून मेंढपाळ बांधव जे आहेत ते या वारीमध्ये सहभाग घेतात आणि या मेंढ्यांचं अनोखं रिंगण या ठिकाणी पार पडलंय। अनेक जे भाविक आहेत ते भाविक या वारीमध्ये सहभागी होतात। आता शेतामधली कामं जरी जोरामध्ये असली, पावसाने उघडीप दिली आहे, शेतातली कामं जोरात आहेत, तरी सुद्धा या वारीमध्ये हे सगळे वारकरी सामील झाले आहेत। वारीची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे मेंढ्यांचं हे सगळे रिंगण इथे पार पडले। आपल्यासोबत मेंढपाळ बांधव आहेत, या वारीत सहभागी झालेले वारकरी आहेत। दादा, ही कशा प्रकारची मेंढ्यांचं रिंगण अनोखं हे रिंगण आहे, काय परंपरा आहे? नमस्कार, मी मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे। गेल्या अनेक दिवसांपासून घोटा देवी ते शेगाव पायी दिंडी यात्रा चालत होती आणि एके वर्षी ही दिंडी जात असताना आमच्या मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्या साईडनं चालत होत्या आणि त्या दिवशी माझ्या लक्षामध्ये आलं की या कलियुगामध्ये मनुष्य देवाकडे दुर्लक्ष करतात किंवा काही लोक म्हणतात की या जगामध्ये देवच नाही, पण या कलियुगामध्ये जनावर सुद्धा आता देवाला मानायला लागलेत, हे आमच्या शेळ्या मेंढ्यांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे। कारण या बाबुळगावच्या रानमाळावरती ज्यावेळेस आमची हे पालखीचं एक रिंगण सोहळा तयार होतो, त्या दिवशी आमच्या मेंढ्या जसं मनुष्यानं पांडुरंगाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तो प्रदक्षिणा घालतो, त्याच पद्धतीनं आमच्या देखील या मेंढ्या जगदंबेचं दर्शन घेऊन, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, आई जगदंबेचा अभिषेक करून त्या जगदंबेचं आमच्या मेंढ्या दर्शन घेऊन या ठिकाणी प्रदक्षिणा चांगल्या पद्धतीने। वारी शेगावला कधी पोहोचणार आहे? किती मुक्काम होतात तुमचे? आता जवळपास आजचा 13 तारखेला शेगावमध्ये आमची दिंडी पोहोचणार आहे आणि रोजचं 10 ते 15 किलोमीटर आमचे वारकर बांधव त्या ठिकाणी चालतात। नक्कीच आपण जर बघितलं तर हे सगळे वारकरी जे आहेत ते आता बाबुळगाव परिसरातून हा रिंगण सोहळा संपल्यानंतर पुन्हा शेगावकडे जे आहे ते आपलं पायी पदक्रमण पुन्हा सुरू करतील आणि शेगावला पोहोचतील। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, बाबुळगाव, हिंगोली।